फक्त 1 सेकंद जर तुम्ही तुमचे डोळे उघडले तर तुमचीच बुद्धी तुम्हाला स्वतःचा जीव घ्यायला भाग पाडेल. जगाचा अंत झालाय आणि बाहेर कशाचं राज्य आहे हे कोणालाच माहीत नाही, कारण ज्याने त्याला पाहिलं तो जिवंत राहिलाच नाही. या अंधाऱ्या प्रवासात ही आई आपल्या 2 लहान मुलांचे डोळे बांधून एका भयानक नदीतून प्रवास करत आहे. ती वाचेल का? चला जाणून घेऊया हॉलिवूडचा सर्वात थरारक सिनेमा बर्ड बॉक्स. चित्रपट सुरू होते मॅलोरी नावाच्या एका स्त्रीपासून. मॅलोरी समोर 2 लहान मुलं उभी आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. त्यांच्या डोळ्यात प्रश्न आहेत. ती त्यांना समजावते, आपण एक मोठा आणि धोकादायक प्रवास करणार आहोत, पण लक्षात ठेवा, काहीही झालं तरी डोळ्यांवरची पट्टी काढायची नाही. नदीतून किंवा जंगलातून कुठलाही आवाज आला तरी आधी मला सांगा, पण पट्टी काढू नका, अन्यथा तुम्ही मारले जाल. ती त्यांना फक्त बॉय आणि गर्ल असं बोलावायची. का? हे आपल्याला कहाणीच्या शेवटी कळेल. घर सोडण्यापूर्वी ती एक छोटा बॉक्स उचलते, त्यात 3 पक्षी आहेत. हे पक्षी म्हणजे त्यांचं सुरक्षा कवच, कारण त्या अदृश्य संकटाची चाहूल या पक्ष्यांना सगळ्यात आधी लागते. मग तिघेजण घराबाहेर पडतात, डोळ्यांवर पट्ट्या, हातात दोर. एकमेकांच्या आधारे ते नदीकडे निघतात. तिथे एक होडी बांधलेली असते. मॅलोरी मुलांना होडीत बसवते आणि नदीच्या प्रवाहाबरोबर त्यांचा हा जीवघेणा प्रवास सुरू होतो. पण हे सगळं कशासाठी? या सगळ्याचं मूळ काय? हे जाणून घ्यायला कहाणी आपल्याला 5 वर्षे मागे घेऊन जाते. 5 वर्षांपूर्वी जग सामान्य होतं. मॅलोरी एक चित्रकार होती, आपल्या खोलीत शांतपणे चित्र काढत बसलेली. ती त्यावेळी गरोदर होती. तेवढ्यात तिची बहीण जेसिका तिथे येते आणि म्हणते, टीव्हीवर काहीतरी विचित्र दाखवत आहेत. मॅलोरी बघते तर बातमी थक्क करणारी असते. रशियात हजारो लोक अचानक आत्महत्या करत आहेत, कारण कुणाला ठाऊक नाही. एखाद्या अदृश्य गोष्टीला पाहताच माणूस आपलं मानसिक संतुलन गमावतो आणि स्वतःचा जीव घेतो. हे संकट हळूहळू संपूर्ण जगात पसरत चाललेलं होतं. पण मॅलोरी ही बातमी फारशी गांभीर्याने घेत नाही. दुसऱ्याच्या घरी लागलेली आग आपल्याला ऊब देते असाच तिचा विचार असतो. ती जेसिका सोबत तपासणीसाठी रुग्णालयात जाते. जाताना तिला तिथे गरोदर तरुणी फोनवर बोलताना दिसते. डॉक्टर सांगतात की बाळ एकदम ठीक आहे आणि लवकरच ती आई होणार आहे. पण मॅलोरीच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. ती मनातून या बाळासाठी तयार नसते. रुग्णालयातून बाहेर पडताना तिला एक भयंकर दृश्य दिसतं. तिने रस्त्याने येताना पाहिलेली तरुणी स्वतःचं डोकं वारंवार काचेवर आपटत होती. हे पाहून मॅलोरी घाबरते आणि तेथून धावत येत लवकर कारमध्ये बसते. चल लवकर, रशियाचं ते भयंकर संकट इथेही पोहोचलंय, ती जेसिकाला म्हणते. आणि त्या दोघी तेथून वेगाने निघतात. पण आता वेळ निघून गेलेली होती. रस्त्यावर सगळीकडे हाहाकार माजलेला असतो. अपघात होत आहेत. माणसं वेड्यासारखी इकडे तिकडे धावत आहेत. इतक्यात जेसिकाला गाडी चालवताना ती अदृश्य गोष्ट तिच्या डोळ्यासमोर दिसते. तिच्या डोळ्यांचा रंग बदलतो, चेहरा विचित्र होतो. ती वेड्यासारखी गाडी वेगाने चालवू लागते, जणू तिला गाडीचा अपघात करायचा होता. मॅलोरी गाडी थांबवण्याचा प्रयत्न करते, पण व्यर्थ. त्यांच्या गाडीची दुसऱ्या वाहनाशी धडक होते. दोघी अपघातातून वाचतात. पण जेसिका कार बाहेर निघते आणि एका ट्रकसमोर जाऊन उभी राहते. आणि क्षणात सगळं संपतं. मॅलोरीने डोळ्यांसमोर बहिणीचा मृत्यू पाहिला. आता 4ही बाजूनी माणसं धावत आहेत, गोंधळ माजलाय. मॅलोरी ही भीतीपोटी धावू लागते, पण कुणीतरी तिला धक्का मारतं. ती पडते. एक स्त्री तिला उठवायला येते, पण त्या स्त्रीलाही त्या अदृश्य गोष्टी दिसतात आणि एकाएकी ती जळत्या गाडीत बसून आपला जीव देते. अचानक टॉम नावाचा एक माणूस येतो आणि मॅलोरीला उचलून जवळच्या घरात घेऊन जातो. हाच टॉम पुढे या कहाणीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरेल. त्या घरात आधीपासूनच काही लोक होते, घाबरलेले आणि बावचळलेले. त्यात डगलस नावाचा व्यक्ती असतो, ज्याच्या पत्नीचा थोड्या वेळपूर्वी मृत्यू झाला होता. कुणाच्याही फोनला नेटवर्क नाही. टीव्हीवर बातम्या येतात. हे संकट आता संपूर्ण जगात पसरलेलं आहे. जी कुणी ती अदृश्य गोष्ट पाहतो तो स्वतःचा जीव घेतो. राज्यात आणीबाणी जाहीर झालीये. सगळ्यांना आदेश देण्यात येतो, घरात राहा आणि खिडक्या दरवाजे बंद ठेवा. बाहेरचा उजेडही आत येऊ देऊ नका. 3 दिवस असेच उलटतात. बाहेर जगणं अशक्य होतं, पण आतही खाण्यापिण्याची टंचाई जाणवू लागते. अशातच दरवाजावर थाप पडते. एक गर्भवती स्त्री आत येऊ देण्याची विनंती करत असते. तिचं नाव ओलंपिया. तिची प्रसूतीची वेळ जवळ आलेली. खूप विचारविनिमय करून तिला आत घेतात. आता घरात मॅलोरी आणि ओलंपिया दोन्ही गर्भवती स्त्रिया एकाच संकटाच्या सावटाखाली होत्या. आता प्रश्न होता, खाण्यापिण्याचं काय? थोड्या अंतरावर एक सुपरमार्केट होतं, पण डोळे उघडे ठेवून बाहेर जाणं म्हणजे मृत्यूला साथ घालणं. घराचा मालक ग्रेग एक कल्पना सुचवतो. आपल्याकडे बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर पाहिलं तर कदाचित धोका नसेल. बाकी सगळे विरोध करतात, पण ग्रेग हट्ट धरतो. उपाशी मरण्यापेक्षा हे परवडेल. शेवटी ग्रेगला खुर्चीवर दोरीने बांधण्यात येते, जेणेकरून जरी तो संसर्गित झाला तरी स्वतःला इजा करू शकणार नाही. बाकी सगळे दुसऱ्या खोलीत जातात. ग्रेग स्क्रीनकडे पाहू लागतो. थोड्याच वेळात त्याचे भाव बदलतात, डोळ्यांचा रंग बदलतो. आतून जोराचा आवाज येऊ लागला.
सगळे धावत जाऊन पाहतात तोवर ग्रेगने टेबलावर डोकं आपटून जीव दिलेला असतो. सगळ्यांना एक गोष्ट लक्षात येते, त्या अदृश्य शक्तीला स्क्रीनवर पहा किंवा समोरासमोर परिणाम एकच, मृत्यू. सगळ्या स्क्रीन्स फोडून टाकल्या जातात. उपाशीपोटी बसून राहणं शक्य नव्हतं. टॉम एक नवा उपाय सुचवतो. गाडीच्या काचांना काळा रंग लावूया, जेणेकरून आतून बाहेर दिसणार नाही. पण मग रस्ता कसा दिसणार? तो सांगतो, आपण जीपीएसच्या मदतीने सुपरमार्केटपर्यंत जाऊ. हे ऐकून सगळे तयार होतात. 5 जण मिळून गाडीत बसतात. रस्त्यावर सगळीकडे प्रेतं विखुरलेली. त्यांना तुडवतच पुढे जावं लागतं. मध्येच गाडी हादरू लागते. त्या अदृश्य शक्तीने गाडी घेरलेली असते. पण टॉम हार मानत नाही. तो वेगाने गाडी पुढे नेतो. शेवटी कसेबसे ते सुपरमार्केटपर्यंत पोहोचतात. आत शिरताच खिडक्या बंद करतात. डोळ्यांवरच्या पट्ट्या काढतात आणि भरपूर रसद जमा करतात. इथेच मॅलरी आणि टॉममध्ये चांगली मैत्री निर्माण होते. याचवेळी मॅलरीला तिथे पिंजऱ्यात 3 पक्षी दिसतात. ते त्यांना सोबत घेते. पण तिला माहीत नसते की हेच पक्षी पुढे तिचे प्राण वाचवतील. पण परत जाताना एक संकट येतं. दरवाजा बाहेरून एक माणूस आत येऊ देण्यासाठी विनंती करतो. टॉम माणुसकी म्हणून थोडा दरवाजा उघडतो. बाहेरचा व्यक्ती चार्लीचा सहकारी असतो. नंतर तो व्यक्ती सगळ्यांना बाहेर या असे बोलत राहतो. सगळ्यांनी नकार देताच तो जबरदस्ती आत घुसण्याचा प्रयत्न करतो. तो भारी पडत आहे हे बघताच चार्ली सगळ्यांना वाचवायला स्वतः त्या माणसाला धक्का देत बाहेर जातो आणि त्याचं बलिदान देतो. बाहेर पडताच त्याचा ओरडण्याचा आवाज येतो. सगळे हादरून जातात. पण आता उपाय नसतो. ते रसद घेऊन परत येतात. चार्लीच्या जाण्याचं दुःख मनात ठेवून जगणं सुरू राहतं. एका रात्री डगलस आणि मेलोरी बोलत असताना त्यांना गॅरेजमधून आवाज येतो. घरातील 2 माणसे चोरून गाडी घेऊन पळून जातात. आता रसद आणायला गाडीही नाही. परिस्थिती आणखी कठीण होते. पण आता सगळ्यात मोठा धोका येणार होता आणि तो पण घरातूनच. मेलोरी आणि टॉम बोलत असताना त्यांना आवाज येतो. ऑलिम्पियाने रात्री एका अनोळखी माणसाला घरात घेतलं होतं. त्याचं नाव गॅरी. तो सांगतो की काही वेड्या माणसांनी त्याच्या घरात घुसून त्याच्या मित्रांचे डोळे जबरदस्तीने उघडले. सगळ्यांनी आत्महत्या केली. तो कसाबसा पळाला. तो सांगतो की ते वेडे लोक त्या अदृश्य गोष्टींना पाहून घाबरत नव्हते, उलट आनंदाने पाहत होते. इथे एक रहस्य उलगडतं. जे लोक मनातून आधीपासूनच तुटलेले जगण्याची इच्छाच नसलेले होते, ते त्या अदृश्य शक्तीला पाहूनही मरत नाहीत. उलट ती शक्ती त्यांना आपला गुलाम बनवते, इतर माणसांचं नुकसान करण्यासाठी. विषाला विषच उतारा. पण इथे ते विष इतरांवर सोडलं जातं. डगलसला मात्र गॅरीवर विश्वास नव्हता. त्याने बंदूक उचलली आणि गॅरीला बाहेर काढण्याची धमकी दिली. पण शेरल मागून येऊन डगलसला बेशुद्ध करते आणि त्याला गॅरेजमध्ये बंद केलं जातं. दुसऱ्या दिवशी मॅलरी आणि ऑलिम्पिया दोघींनाही एकाच वेळी प्रसूती वेदना सुरू होतात. वरच्या खोलीत 2 नवीन जीव जगात येण्याच्या तयारीत असतात आणि खालच्या खोलीत गॅरी त्याचा खरा चेहरा दाखवतो. गॅरी त्या अदृश्य शक्तीच्या रेखाटनं आणि चित्र टेबलावर मांडतो. त्याचे डोळे सांगतात की तो आता त्या शक्तीच्या कह्यात आहे. तो पक्ष्यांच्या पिंजऱ्याला फ्रीझरमध्ये बंद करतो आणि खिडक्यांवरचे वर्तमानपत्र काढून टाकतो. डगलसला हे दिसतं. तो ओरडतो. टॉम खाली येतो. पण गॅरी मागून येऊन त्याला बेशुद्ध करतो. मग तो वरच्या खोलीत जातो आणि सगळ्या खिडक्यांवरचे पडदे काढतो. ऑलिम्पिया बाहेर पाहते आणि संसर्गित होते. मॅलोरी ताबडतोब ऑलिम्पियाच्या हातातून बाळाला घेते. पण ऑलिम्पिया खिडकीतून उडी मारते. गॅरी जबरदस्तीने शेरलचे डोळे उघडतो. ती सुद्धा त्या अदृश्य शक्तीच्या प्रभावात येते आणि स्वतःचा जीव देते. आता गॅरी मॅलोरीकडे वळतो. पण मॅलोरीनं स्वतःला आणि दोन्ही बाळांना चादरीत लपवलेलं असतं. तितक्यात तिथे डगलस बंदूक घेऊन येतो. पण डोळे मिटूनच गॅरीवर गोळी झाडायचा प्रयत्न करतो. पण गॅरी हे संधी साधतो. दोघांची झटापट होते. गॅरी डगलसला घेऊन खाली पडतो. शेवटी तो डगलसला एक कात्री भोसकून मारतो. पण तेवढ्यात टॉम शुद्धीवर येतो. बंदूक उचलतो आणि गॅरीला संपवतो. कहाणी पुढे 5 वर्षांनी उडी मारते. मॅलोरी आणि टॉम एकत्र राहत आहेत. मुलं आता मोठी झाली आहेत. बॉय मॅलोरीचा स्वतःचा मुलगा आणि गर्ल ऑलिम्पियाची मुलगी. मॅलोरीने तिलाही आपल्या मुलासारखीच सांभाळलं. प्रत्येक दिवस जगणं म्हणजे एक संघर्ष. बाहेर अजूनही ती वेडी संसर्गित माणसं फिरत आहेत. सामान्य माणसांना ठार मारत आहेत. मॅलोरी मुलांना रोज जगण्याचे धडे देते. आवाज ओळखणं, एकमेकांशी जोडलेलं राहणं आणि धोका ओळखणं. पण ती मुलांना नावं ठेवत नाही. कारण तिला माहीत आहे की या जगात कुणाचंही उद्या नाही. नाव ठेवलं तर मायाही जडते आणि गमावण्याचं दुःखही मोठं होतं. एके दिवशी रेडिओवर रिक नावाच्या माणसाचा आवाज येतो. टॉम तो रेडिओ संदेश ऐकतो आणि त्याच्याशी बोलतो. तो माणूस सांगतो, आमच्याकडे एक पूर्णपणे सुरक्षित वसाहत आहे. भरपूर अन्नधान्य आहे. नदीच्या प्रवाहाबरोबर 2 दिवसांचा प्रवास केलात तर पोहोचाल. जिथे प्रवाह सगळ्यात वेगात असेल तिथे जंगलात आमची वसाहत आहे. पक्ष्यांच्या आवाजाने आम्हाला शोधा. टॉमला विश्वास वाटतो. तिथे जायचं. पण मॅलोरी संशयात असते. हे गॅरीसारखेच वेडे असतील का? आपल्याला सापळ्यात ओढत असतील तर, ती म्हणते. पण टॉम म्हणतो, किती दिवस असंच आंधळ्यासारखं जगायचं? मुलांनाही एक चांगलं आयुष्य हवं आहे.
आणि तू त्यांना अजून नावंही ठेवलेली नाहीस, ते एक चांगली आय डिझर्व करतात. हे शब्द मॅलोरीला खोलवर रुततात. ती गप्प होते, पण मनातून ढवळलेली असते. दुसऱ्या दिवशी ते अन्नाच्या शोधात बाहेर निघतात. ते एका निर्जन घरात पोहोचतात. तिथे त्यांना अन्नधान्य मिळते. ते बसलेले असताना तिथे काही वेडे माणसे हल्ला करायला येतात. टॉम मॅलोरीला सांगतो, मागच्या रस्त्याने निघा. नदीतून रिकने सांगितलेल्या ठिकाणी जा, मी इथे त्यांना धरून ठेवतो. मॅलोरी जायला तयार नसते, पण टॉम म्हणतो, कुणाला तरी बलिदान द्यावंच लागेल. जे जगतील ते पुढे जातील. मॅलोरी मुलांना घेऊन पळते. टॉम त्या वेड्यांशी एकट्याने लढतो. पट्टी बांधून गोळ्या झाडतो आणि 2 जण मारतो, पण त्यांच्या हल्ल्यात जखमी होतो. बाकीच्यांना संपवायला डोळे उघडणं भाग होतं. टॉम डोळ्यांवरची पट्टी काढतो आणि शेवटच्या माणसाला मारतो, पण तेवढ्यात ती अदृश्य शक्ती त्याच्यासमोर येते. तो संसर्गित होतो, पण पूर्णपणे कह्यात जाण्यापूर्वी स्वतःच जीव देतो. मॅलोरीला गोळ्यांचे आवाज ऐकू येतात. ती समजते, टॉम आता नाही. घरी आल्यावर ती खूप रडते. या कठीण प्रवासात टॉम हाच तिचा आधार होता. पण रडत बसायला वेळ नाही. मुलांसाठी पुढे जायचं आहे. मित्रांनो, चित्रपटाच्या सुरुवातीला आपण जे दृश्य पाहिले होते तेच हे दृश्य आहे. ती मुलांना समजावते, हा प्रवास खूप कठीण असेल, पण आपल्याला जायलाच हवं. आणि हे विसरू नका, काहीही झालं तरी डोळ्यांवरची पट्टी काढायची नाही. मॅलोरी दोन्ही मुलांना घेऊन होडीत बसते. त्यांच्या डोळ्यांवर पट्ट्या आणि सोबत तो पक्ष्यांचा पिंजरा असतो. त्यांना आता प्रवास करून 14 तास उलटले होते. मॅलोरी रेडिओवर रिकशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते, ज्याने हा नदीचा रस्ता सांगितला होता. तेवढ्यात पिंजऱ्यातले पक्षी चिरडायला लागतात, म्हणजे धोक्याचा इशारा. एक भयंकर आवाज मॅलोरीला वारंवार हाक मारतो, पण ती दुर्लक्ष करत पुढे जात राहते. किनाऱ्यावरून एक माणूस ओरडतो, पट्टी काढा, सगळं सुरक्षित आहे. इकडे या, माझ्याकडे जेवण आहे. पण मॅलोरी फसत नाही. ती मुलांना ब्लँकेटने झाकते आणि बंदुकीने हवेत गोळ्या झाडते. पण तो माणूस तिच्या हातातील बंदूक हिसकावून फेकून देतो आणि होडीवर चढायचा प्रयत्न करतो. दोघांमध्ये झटपट होते, पण मॅलोरी त्याला जखमी करून होडी दूर पळवते. 24 तास उलटतात. अचानक होडी एका नदीत बुडलेल्या ट्रकशी धडकते. बॉय नदीत पडतो, पण मॅलोरी तातडीने त्याला वाचवते. पण ब्लँकेट्स आणि खाण्यापिण्याच्या वस्तू वाहून जातात. आता काय करायचं म्हणून ती होडी किनाऱ्याला लावते आणि मुलांना सांगते, इथेच थांबा व पट्टी काढू नका. आणि होडीला दोर बांधून जंगलात काही खाण्याच्या पिण्याच्या शोधात निघते. एका घरात काही वस्तू मिळतात, पण बाहेरून तिला आवाज यायला लागतात. ती लवकर तेथून निघते, पण परत येताना त्या अदृश्य शक्ती तिच्या मागे लागतात. त्या तिला माणसांच्या आवाजात बोलावतात. मॅलोरी गोळ्या झाडत धावते, पण त्या गोष्टींना मारता येत नाही. इकडे गोळ्यांचा आवाज ऐकून गर्ल स्वतःला दोराने बांधून होडीतून उतरते आणि मॅलोरीला शोधत जंगलात जाते. पण ते थेट त्या शक्तींजवळ पोहोचते. पण तेवढ्यात मॅलोरी वेळेत दोर ओढते आणि तिला परत आणते. मॅलोरी रागाने ओरडते, मला काही झालं तरी चालेल, पण तू पुन्हा असं करायचं नाहीस. हे ऐकून लहान मुलीच्या डोळ्यात पाणी येतं, पण त्या डोळ्यांवर पट्टी असल्याने दिसत नाही. 42 तास प्रवासानंतर आता नदीचा प्रवाह वेगवान होणार असतो. रिकने सांगितलेला तो घाट जवळ आला होता. मॅलोरी मुलांना तयार करते. होडी घट्ट धरा, सोडू नका. पण निसर्गापुढे माणसाचं काय चालणार. होडी उलटते, तिघेही पाण्यात पडतात, पण पट्ट्या काढत नाहीत. मॅलोरीला बॉय एका दगडावर अडकलेला सापडतो, पण गर्ल गायब होती. मॅलोरी तिला आवाज देते. तिला घंटीचा आवाज येतो. ती घंटीच्या दिशेने वळते. ती घंटी गर्ल वाजवत होती. नशिबाने तिघेही कसेबसे किनाऱ्याला लागतात. आता पायी जंगलातून पुढे जाणे भाग होते. पक्ष्यांचा आवाज ऐकत मॅलोरी पुढे जात असतानाच त्या अदृश्य शक्ती पुन्हा प्रकटतात. त्यांना विचित्र आवाज ऐकू यायला लागतात. त्यात मॅलोरीला टॉमचा आवाज सुद्धा येतो. तो तिला पट्टी काढायला प्रवृत्त करण्याचे प्रयत्न करतो, पण मॅलोरीला माहिती असते की हे सगळे भ्रम त्या अदृश्य शक्ती निर्माण करत आहेत. मॅलोरी मुलांना सांगते, आवाजाकडे लक्ष देऊ नका, पुढे चालत राहा. अचानक मॅलोरी एका खड्ड्यात पडते आणि बेशुद्ध होते. मुलं तिच्यापासून वेगळी पडतात. आता ती शक्ती मॅलोरीच्या आवाजात मुलांना हाक मारते, पट्टी काढा, सगळं ठीक झालंय. मुलं विश्वास ठेवायच्या आधीच मॅलोरी शुद्धीवर येते आणि जोरात ओरडते, थांबा. ती मुलांना आवाज देत राहते. एक एक करत दोन्ही मुलं तिला सापडतात. तिघे एकत्र होतात. आता पक्ष्यांच्या आवाजाने दिशा ओळखत ते धावतात. पाठलाग करणाऱ्या शक्तींना झुगारत अंधारात आशेच्या दिशेने धावत ते एका घराजवळ पोहोचतात. तिथे एक दरवाजा दिसतो. मॅलोरी जोरात ठोकते, उघडा, माझ्या मुलांना वाचवा. दरवाजा उघडतो. आतले लोक तिघांना आत घेतात. आधी डोळे तपासतात, संसर्गित तर नाही ना. पण तिघेही सुरक्षित आहेत. आत मॅलोरीची भेट रिक्षी होते. रेडिओवर हाक मारणारा तोच हा माणूस. तो अंध व्यक्ती असतो. तो तिला आत घेऊन जातो आणि पट्टी काढण्यास सांगतो. मॅलोरी डोळ्यांवरची पट्टी काढते आणि पाहते. ती एक आंधळ्यांची शाळा होती. इथले बहुतेक लोक जन्मतःच अंध आहेत, म्हणून ती अदृश्य शक्ती यांना काहीच करू शकत नाही. ज्याला डोळे नाहीत त्याला भूत दिसत नाही.
निसर्गाने याच आंधळ्यांना वाचवलं होतं. इथे भरपूर पक्षी पाळलेले आहेत. धोका जवळ आला की ते इशारा देतात. मॅलरी आपल्यासोबतचे पक्षी इथे सोडून देते. त्यांना स्वातंत्र्य मिळतं. मॅलरीची तिथे त्या डॉक्टरशीही भेट होते, ज्या डॉक्टरने 5 वर्षांपूर्वी सांगितलं होतं की बाळ ठीक आहे. डॉक्टर मुलांना विचारते, काय नाव आहे तुमचं? मुलं उत्तरत नाहीत, कारण त्यांना नावच नव्हती. मग मॅलरी पहिल्यांदाच काहीतरी करते. ती मुलांची नावं ठेवते. मुलीचं नाव ओलंपिया, तिच्या खऱ्या आईच्या स्मरणार्थ, आणि मुलाचं नाव टॉम, त्या माणसाच्या स्मरणार्थ जो सगळ्यांसाठी जगला व स्वतःचे बलिदान दिले. ऑलिम्पिया आणि टॉम हे नाव ऐकून दोन्ही मुलं खुश होतात. पहिल्यांदाच त्यांना ओळख मिळाली. डॉक्टर मुलांची इतर मुलांशी ओळख करून देते. मॅलोरी त्यांच्याकडे पाहत एक दीर्घ श्वास घेते आणि हळूच हसते. मित्रांनो, आयुष्याच्या पाऊलवाटेवर काटे असतात, पण ध्येय असेल तर रक्तबंबाळ पायही मंजिल गाठतात, आणि मॅलोरीने ते गाठलं. तर मित्रांनो, बर्ड बॉक्सची ही थरारक कहाणी तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच आणखी रोमांचक कहाण्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एका नव्या थरारक कहाणीसोबत.